आहे. आणि हे कळल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण गुंतलेलो आहोत आणि या गुंतलेल्या माणसानं बाहेर पडायला पाहिजे. आणि काय करायला पाहिजे तर भगवंताचं नाव घ्यायला पाहिजे. आणि भगवंताचं नाव घेता आलं तर जीवन आपलं सुखमय आहे. आणि भगवंताच्या नावामध्ये आपला उद्धार आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, म्हणजे कलियुगामध्ये उद्धार आहे तो हरीच्या नामस्मरणामुळे आहे. आणि ते नाव आपण घेत नाही. आपण घेतो काय संसारातील सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वर आहे. फार मोठा बंगला बांधतो, फार मोठी गाडी घेतो, फार मोठं दुकान फाडतो, फार चांगली कपडे घेतो, सगळं घ्या पण ते इथंच टाकायचं हे मात्र आपण विसरतो. आणि एका गोष्टीच्या आगमनामध्ये दुसऱ्या गोष्टीचं आगमन असतं नाही. कारण घर चांगलं बांधलं तर त्याला तिजोरी त्या मापाची लागतो. कारण ते तिजोरीचं आगमन त्यामुळे झालं ह्या साईजचीच मला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये एका वस्तूमध्ये दुसऱ्या वस्तूचं आगमन आहे. टिंबाटिंबा चांगलं पाहिजे म्हणजे तर टिंबाटिंबा वस्तूचा चांगली आणावी लागते. मग त्या वस्तू प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि त्या वस्तूसाठी आपण आपला देह झिजवतो आणि देह झिजवून म्हातारा करतो. आपण काय करतो माहितीये का आयुष्यभर कष्ट करतो, या देहानं इतकं राबतो आणि इतका पैसा मिळवून ठेवतो आणि पुन्हा देह साथ देत नाही म्हणून पुन्हा काय करतो देहाला दवाखान्यात नेतो आणि मिळवलेले सगळं पैसे त्या दवाखान्यासाठी आणि मग पाठीमागे तुम्ही मिळवलंच का? पाठीमागे तुम्ही इतकं प्राप्त केलं, इतका कष्ट केला, नोकरी केली, रिटायर झाला, पैसे गोळा करून ठेवले, व्याजासहित रक्कम गोळा केली, पैसे गोळा झाले, देहानं कष्ट केलं, देहानं राबवलं, देहानं त्रास दिला आणि तोच देह पुन्हा साथ देईना म्हणून त्या देहासाठी मिळवलेला सगळा पैसा घालवला. म्हणजे यासाठी जन्माला आला, यासाठी आलो का आपण जन्माला? नाही आलो, पण आपल्याला कळतच नाही हो. आम्हाला पुण्यामध्ये सर्व्हिस पाहिजे, ठीक आहे पुण्यामध्ये जावा, काय होतंय. आम्हाला मुंबईत सर्व्हिस पाहिजे, ठीक आहे जावा, काय हरकत नाही, कुठेही मिळवा, पण मिळून घराकडेच यावं लागणार. कारण पृथ्वी गोल आहे, फिरत तसं तुम्ही फिरून फिरून एकाच ठिकाणी यावं लागणार. तुमचं घर तुम्हाला चुकलेलं नाही, तुम्हाला पाठीमागच यावं लागणार आणि पाठीमागे यावं लागतं हे कळलं पाहिजे. आलं या नोटीस घर मालकाचं आवरून घे तुझं सार, घर भाड्याचं खाली कर, घर भाड्याचं खाली कर. अरे नोटीस आलेली आपल्याला, आता केस पिकली लगेच समजायचं नोटीस आलेलं आहे. पहिलं नोटीस देवानं सोडलेलं आहे, हे घर खाली करायचं आहे. आपण त्याला कल्लप करतो, डांबरीकरण करून घेतो, पण ते डांबरीकरण सारखं करावं लागतं वारंवार वारंवार. मग नोटीस आलं, पुन्हा दुसरं नोटीस येतं, पाक खायला लागलं, पाक वाढायला, बोलायला ना, राम राम म्हणायचं, याम याम म्हणतोय, आधी येमच येणार. आयुष्यभर कर्मच वाईट केले, अरे कर्माचं फळ माणसाला मिळणारच. तुम्ही जर वाईट कर्म केलं असेल तर तुम्हाला वाईट फळ हे मिळणारच. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं, स्वतःला फक्त विचारायचं, अरे मी कर्म काय केले, मी समाजाला किती फसवलंय, लोकांना मी किती फसवलंय, दुसऱ्याला मी किती लुबाडलेला आहे, दुसऱ्यावर किती अन्याय केला हे आपल्याला कळतं. आणि त्यानुसार आपल्याला फळ तडफडून तडफडून किडक करून म्हणणार का तर कर्म वाईट आहे आणि कर्म चांगला असेल तुम्हाला आनंदात जीवन मिळेल. हो तुम्हाला सांगतो मृत्यू कसा पाहिजे, अशी सगळी भजनी मंडळ बसलेली असावी, भजन चालू असावं. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामनाम घ्यावा, आता नाही येणे जाणे, सद खुंटले बोलणे, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. रामकृष्ण विठ्ठल बोला आणि तुका जातो वैकुंठाला. हा नाही अर्थ कळला, तुका जातो, तू का जातो कुठं वैकुंठाला नाही, यमपुरीला. ते तुकाराम महाराज जाताना म्हटले होते. आता आमच्यातली माणसं तिसऱ्या दिवशी म्हणतात. एक जण असंच इस्लामपूरमध्ये आल्यानंतर ते म्हटलं तसं मला म्हणा महाराज पुढे आहे की काय बाबा म्हणतो, तुम्हाला असं का म्हणताय, पुढच्या वेळेस सांगतो म्हणतो. आणि 8 दिवसात दुसरी बाकी आली आणि तो आला की आणि तिनं काय केलं तर तो मला म्हणा महाराज या म्हणजे मी जवळच गेलो, लांब फक्त म्हणजे मी म्हणणार नाही. आणि म्हणतो तो अजून आहेस मी नाही कळलं, समजते ना. कारण तू मागच्या वेळी आम्ही म्हणतो आम्ही जातो आमच्या गावात तिसऱ्या दिवशी, हो
जाणारा आल्या 2 दिवस आधीच गेला होता. तिसऱ्या दिवशी हा बरं म्हणतोय. मग त्याला मी विचारलं, तुम्ही अजून आहे? समजा प्लीज म्हणला मागच्या वेळेला तुकाराम महाराज म्हणून गेले, आम्ही जातो आमच्या गावात, परत नाही आले. आणि तुम्ही मात्र म्हटला सर तुम्ही इथंच आहे अजून. आजी इथं आत बसा की तुम्ही म्हणायचं आहे नाही लागत, खाली बसा येत नाही. तसं आता आपण सुद्धा सगळे जाणारच आहोत, पण जाणार आहे त्याच्या आधी काय करायचं आहे? रामकृष्ण विठ्ठल बोला. हा, रामकृष्ण हरी विठ्ठल बोला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सगळ्यात महत्वाचा मंत्र आहे. या विना असता आणि प्रसादन व्हा तसे आण विठोबाची. अरे विठोबाचे अनुभव सांगतो तुम्हाला. फक्त रामकृष्ण हरी म्हणा, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल जरा हे हरिदासी कीर्तनात नसतं, हे वारकरी कीर्तनामध्ये असतो. ते मी संत तुकाराम महाराजांच्या फळावर असतं. पैकीसाठी तुम्हाला माहिती आहे तरी पण मी सांगतो तुम्हाला, कारण आपण 4ही फळाची कीर्तन करतो, त्यामुळे सगळं माहिती आहे तुझ्याकडे काय म्हणायचं. पण इथं आम्हाला हरिदासीला सगळं चालतं, कारण ती वारकरी मिसळच पाहिजे. वारकऱ्यांना बाजूला काढून काय करतात? आता त्याच्या पद्धतीने बाजूला निघाले तर जायचं नाही, ते सगळ्यांनी मिसळ करायचं आहे. सकाळ अशी येते, हा सर्वांनी यायचं आहे. हो ते सर्व नको म्हणतो, आमच्या तुम्ही पुरते आम्हाला बस, म्हणजे आमच्या घरापुरतं आमचं बघतो. म्हणजे आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल साडी, म्हणजे आपल्या घरापुरतंच फिरतो, बाहेर नको आम्हाला जायला. अरे बाहेर पाहायला पाहिजे ना, त्यासाठी आपण जन्माला आलोय. आपलं ऋण आहे समाजावरती, आपल्या घरामध्ये ऋण आहे, आपल्या घराचं ऋण, आई वडिलांचं ऋण आहे, मातृत्वाचं ऋण आहे, भाऊबंदकीचं ऋण आहे, गावाचं ऋण आहे, गल्लीचं ऋण आहे, राज्याचं ऋण आहे, जिल्ह्याचं ऋण आहे, देशाचं ऋण आहे आणि अखंड विश्वाचं सुद्धा ऋण आहे. ज्ञानेश्वर माऊलीने आता विश्वात्मक देवे काय प्रार्थना केली बघा. विश्वात्मक देवाला प्रार्थना केली. तुम्हाला सांगतो का, आई असते का नाही, ती आई आपल्या मुलापुरतं पाहता आणि जगापुरसाठी जे पाहते त्याला माऊली म्हणतात. आपल्या मुलापुरतं पाहते त्याला आई म्हणतात आणि सगळ्या जगासाठी पाहते. तो दृष्टिकोन ज्याच्या जवळ आहे त्या व्यक्तीला किंवा त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला माऊली म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना माऊली म्हणतात. आपण याचं कारण आहे, तसं माऊली व्हायला शिकायचं. काय कशासाठी जन्माला आलो? काय पाठीमागे ठेवायला नको का? काहीही ठेवत नाही. हो इस्टेट ठेवली जाते, तुम्ही निघून जाते, किती असते इष्टी? फार कमी इस्टेट आपल्याकडे. आपण एक गण सुद्धा नाही, पण आपल्याला कळणच झालंय ते. तुम्हाला अनंत कोटी ब्रह्मांड माहित आहे का? जीव आली नाही तर बोला की मला अनंत कोटी ब्रह्मांड शब्द ऐकलेला आहे. मग अनंत कोटी ब्रह्मांड, त्यापैकी आपलं एक ब्रह्मांड. आपल्या एका ब्रह्मांडामध्ये अनेक खंड, म्हणजे किती 9 खंड ना, 10 खंड, हा 9 खंड नाही 9 खंड, 9 खंड, 7 खंड नाही, 9 खंड. 9 खंडामध्ये आपला एक खंड. आपल्या एका खंडामध्ये अनेक देश, त्या देशामध्ये आपला एक देश. आपल्या एका देशामध्ये अनेक राज्य, अनेक राज्यामध्ये आपलं एक राज्य. आपल्या एका राज्यामध्ये अनेक जिल्हे, त्यामधील आपला एक जिल्हा. एका जिल्ह्यामध्ये अनेक तालुके, अनेक तालुक्यामधील आपला एक तालुका. आपल्या एका तालुक्यामध्ये अनेक गावं, त्यामध्ये आपलं एक गाव. एका गावामध्ये अनेक घरं, त्यामध्ये आपलं एक घर. आपल्या एका घरामध्ये अनेक माणसं आणि त्यापैकी फक्त आपण आणि तरी आम्ही म्हणतोय नाही सगळ्या जगाचा मालक मी करतो. अरे कशाचा नमस्कार बाबा भारत बसा खाली मामा. अर्जुनाला भगवंताने सांगितलं सगळे उत्तर खाली तो आता नाही म्हणला. मी म्हणला युद्ध जिंकले, बाण मी मारलेत, माणसं माझ्यामुळे मेलेत, तुझा काय संबंध आहे? तू उतर, कारण चालवणारा तू आहे. चालवणारा ते खाली उतरायचं, दार उघडायचं आणि मग मात्र त्यांनी खाली उतरायचं. अरे म्हणले तुला नाही कळायचं, आधी तू खाली उतर. देवाची आज्ञा पाळावी लागली आणि अर्जुन खाली उतरून पुढे आला आणि देवानी त्या रथामधून पाय बाजूला काढल्या त्या रथानं पेट घेतला. आणि मग अर्जुनाला कळलं सगळी शक्ती भगवंताची आपली नाही. सगळं चालवतो तो भगवंत चालवतो. हा रथ पेटायच्या अगोदर बाहेर पडा ना यातून.
पंचमहाभूतातून पंचपृथ्वी तेज वायू आकाश या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे. आणि हा बंधेला देह आहे, या देहाचं सार्थक करून घेण्यासाठी तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात, जन्मा येऊन काय केले तुवा मुदल गमाविले गमाविले तुवा मुदल गमाविले गमाविले तुवा मुदल. काय केले वा मुदल गमविले केली गाठोडीची नाशी पुढे भिकची मागशी कारे फिरशी ना माघारा अजून तरी भजित खोरा तुका मुनी छाया जाई आपुल्या आलिया. आता जन्माला का आलो आपण? तुम्ही जन्माला का आला? प्रश्न विचारा स्वतःला. मी जन्माला का आलो? नोकरी करायला, लगीन करायला, बंगला बांधायला, गाडी बांधायला, राजकारण करायला, कशासाठी जन्माला आलो आपण? अरे स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी जन्माला आलो. ज्यावेळी आपण मातेच्या उदरामध्ये होतो त्यावेळी भगवंताला आपण सांगितलं, भगवंता मला बाहेर काढ, मला बाहेर काढ. मी तुझं सगळं नामस्मरण चिंतन करतो, तुझी भक्ती मी करतो, पण तेव्हा मला तेवढं बाहेर काढ. तेव्हा दया येते, कारण 84 लक्ष महिने फिरून आलेला जीव आहे, आता याला बाहेर काढला पाहिजे. म्हणून भगवंत असं पुणे असं पाठीमागून दाबतात. ते पाठीमाग आपल्या खाचे त्याचं दाबलं की आपण बाहेर येतो. आणि आपण बाहेर आल्या काय करतो? देवाला काय सांगितलं असतं? सोहम सोहम, भगवंता तोच करता करवित आहे. आणि बाहेर आल्या की पाठीमागे पाणी टाकलं की काय म्हणतो? कोहम कोहम. अरे कोण तू? सगळा मीच करतो. आणि अहंकारात राहतो बाबा. अरे किती अहंकारात राहतो, बाहेर पडलास की तुझा रथ काय होणार? हा तसा आपला हा रथ नष्ट होणार आहे. नाही केला तरी आपोआप माणसं त्याला उचलून येणार आहेत. म्हणजे ह्या रथाला सर्वजण येणार, हा रथ मोडणार, रथ रुतणार सुद्धा. कर्णाचा रुतला नाही का? त्याला बाहेर काढता आलं नाही का? तर गुरुची कृपा नाही मिळाली. म्हणून गुरुचा आशीर्वाद पाठीशी असावा. अहो गुरु कृपेशिवाय नाही माणसाला मोठं होत आहेत, पण ते कळतच नाही ना आपल्याला. अभिषेक देतो म्हणतो आम्हीच गुरु, आता तुम्हीच गुरु, तर तुम्हीच गुरु व्हा आणि इतरांना तुम्ही गुरु जा. गुरु काय करतो? अरे गुरुनं आपल्याला उद्धार करायचा आहे, आपल्याला तारून घ्यायचा आहे. तारून घेणारा गुरु असावा. नुसतं नावाला गुरु कशाला पाहिजे हो? गुरुनं आपला उद्धार केला पाहिजे आणि स्वतःच्या गुरुचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. आधी गुरुचाच उद्धार नाही, मग तो शिष्याचा का उद्धार काय करणार? कारण गुरुलाच कळलं नाही तर शिष्याला काय करणार? गुरु असा असावा की बस त्याला आपला उद्धार करावा, आत्मचिंतनाची आपल्याला आठवण करून द्यावी. आणि ह्या जगामध्ये सर्व भगवंत भरलेला आहे, परमेश्वर प्रत्येक ठिकाणी भरलेला आहे, याची जाणीव पूर्ण करून द्यायला पाहिजे. जे जे बेटे भूत ते ते मानिजे भगवंत, आयशी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणच झाला. सगळ्या विश्वामध्ये आपणच नक्की वेगळे. आपल्याला विश्वरूपासाठी सांगायचं, जाण भक्ती योग्य नको. मग आपल्याला ह्या विश्वामध्ये सर्व भरलेलं आहे आणि ह्या भरलेल्या याच्यामध्ये आपण आहोत आणि त्यामध्ये मीच आहे आणि सर्व ठिकाणी मीच भरून उरलोय. ही शक्ती ज्यावेळी गुरुकडे येईल त्यावेळी शिष्याकडे आपाप होईल. म्हणजे तो शिष्य तयार होईल आणि त्या जीवाचा उद्धार करेल. उद्धार व्हायला पाहिजे, उद्धारच होत नाही. आणि उद्धार का होत नाही? कारण कलियुगामध्ये हरिनामाच्या चिंतनानं उद्धार होतो. म्हणजे कलियुगामध्ये हरीचं नाम घ्यायला पाहिजे, हरीचं नाम घेत नाही. नको ती चर्चा करतो आपण. आता अर्धा दिवस झाल्यासारखी इलेक्शनची चर्चा. काय तुमचा संबंध? तुम्हाला आला असतील 500 मताला, ती पाठीमागं 300, ती पाठीमागं 200 आणि आला असतील तेवढं तुम्ही घेतलं पास. आता तेवढं पास आहे 8 दिवस त्याच्यावर. आणि भगवंताने एवढा मोठा देह दिला, त्याच्या देहाचा कधीच विचार केला नाही, त्या देवाचा कधी चिंतन केलं नाही. देव इकडे गेला असं, देव तिकडे गेला असं कधी म्हटला नाही. देव जनाबाईच्या घरी गेला, मीराबाईच्या घरी गेला, कधी विचार नाही. ती तिकडं आला बघ, इकडं पाळलं बघ, खालच्या पहिला गेला बघ, आता चर्चा करताय. म्हणजे नको ती चर्चा आहे, म्हणजे व्यर्थ पाहतो म्हणजे नको ते करायला लागलाय तुम्ही. आणि ते न करता भगवंताचं चिंतन व्हायला पाहिजे, देवाचं चिंतन व्हायला पाहिजे, देवाचं नामस्मरण व्हायला पाहिजे. आणि ते नामस्मरण झाले की आपला उद्धार होतो, तोपर्यंत आपला उद्धार होत नाही. आणि त्यासाठी आपण जन्माला आलो, स्वतःचा उद्धार करून घेणे. मग आपण आपला उद्धार केला का बघा. आपण जे जन्माला आलो ते आपण काय करायला लागलोय?
स्वतःला विचारा मी काय करायला लागलो आणि मला काय करायला हवं. आणि ज्यावेळी तुम्ही असा प्रश्न विचाराल ना त्यावेळी तुम्हाला उत्तर आपोआप सापडतं आणि तुम्ही पुन्हा ह्या मार्गाला लागा. भक्ती मार्गात आल्याशिवाय तुमचा उद्धारच होणार नाही. आणि ते देवाला आवडतंय ते आपल्याला करता आलं पाहिजे. देहाला आवडतंय की नाही त्याची गोड भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. अहो माया संसाराची संकल्पायची आहे ती माया संकल्पावी करता आली पाहिजे. त्याचा संकल्प सोडता आला पाहिजे की आता बा संसारात मला काही नको. बस झालं सगळं केलं आयुष्य गेले आता मला काही नको. आता मला फक्त एकच पाहिजे ते म्हणजे देव. तुम्हाला देव पाहिजे हात वरती करा. देव कुणाला पाहिजे. देव कुणालाच नको आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देव घ्या कोणी देव घ्या घ्या देव घ्या कोणी देव घ्या घ्या रे देव घ्या कोणी देव घ्या. आयता आला घर पुसोनिया आयता आला घर पुसोनिया आयता आला घर पुसोनिया आयता आला घर पुसोनिया देव घ्या कोणी देव घ्या देव घ्या कोणी देव घ्या देव घ्या कोणी देव घ्या. बघा आयता पुसोनी आला. आयता विचारायला आला तुम्हाला अरे देव घ्या ते कुठल्या नाटकामध्ये की घर घेता का घर घेता का घर घेता का तसं देव घेता का आणि कोण आहे का तयार देव घ्यायला. देव घ्यायला कुणीही तयार नाही आहे. तर घरच्या माणसांना अन्न मिळालं देवाला कुठलं द्यायचं. मग देवाला नैवेद्य करताना बघा नैवेद्य आपल्याकडे पाणी. अरे मी म्हटलं असं का करता रे. अरे म्हणलं पाणी पुढे नाही म्हणलं नैवेद्य पुढे करायचा असतो. देवाला पाणी तुम्हाला नैवेद्य होय. म्हणजे लग्नाच्या आधी देवाला सांगता बघा माझ्या मुलीचं लग्न होते तिला इंजिनिअरिंग नवरा मिळू दे आणि मी तुला काय करतो देवा 2 नारळाचं तोरण ठेवतो. 2 नारळ ती तुम्ही 60 रुपये आणि लगेच इंजिनियर बघा की लाख पगाराचा कुठे शिकला अशी शाळा करायची. हा अरे काय करावं हे तरी कळलं पाहिजे. देवाला खोबऱ्याला तुकडा आणि आपण नारळ तुम्हाला घरात टिंबासाठी करून खायला. अरे कशासाठी काय पाहिजे हे सुद्धा कळलं. म्हणजे देवासाठी आपण काही न करता देहासाठी करतो आणि देहासाठी केलेलं सगळं वाया. म्हणून देवासाठी काही करायचं नाही. आयुष्य खातो काळ आयुष्य काळ असा सावधान देणं हळूहळू खायला लागलेला आहे. क्षणोक्षणी आधी करा उपदेश करावा विचार करावा व्यापार भवसिंधू म्हणजे भवसिंधू तरुण जाण्यासाठी आपण विचार करायचा आहे की क्षणाक्षणाला करायचा आहे. कारण क्षणाक्षणाचं सांगता येत नाही. आता इथं आहे का नाही उठता येत नाही. काय बापू बरोबर आहे का नाही. असं ते लोक काय करायचं एका गावात क्षणा. अहो कुणाचा भरोसा नाही क्षणाचा कधी जाईल देह याचा. म्हणून माणसाला कळलं पाहिजे की आपण सर्वजण जाणार आहोत. अरे जाणार आहे म्हणल्यानंतर विचार करायला पाहिजे हे सगळं राहणार नाही. म्हणून आपण भक्ती पंथाला लागलं पाहिजे. देवाचं चिंतन केलं पाहिजे. देवाला आठवलं आणि त्यासाठी ह्या मायेच्या पसाऱ्यातून बाहेर पडलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज अशी कशी गपलत झाली गड्यानो झाली रे. अशी कशी गपलत झाली गड्यानो झाली रे. वाऱ्यानं दुनिया गेली गड्यानो गेली रे. अशी कशी गपलत झाली गड्यानो झाली रे. गड्यानो झाली रे. वाऱ्यानं दुनिया गेली
एका गावामध्ये एक होतं तळ, त्या तळ्यामध्ये एक मासा खेळ, त्या तळ्यामध्ये एक मासा खेळ. त्या माशाचं नाव तुम्ही सांगा गड्यांनो, सांगा रे. वाऱ्यानं दुनिया गेली गड्यांनो गेली. अशी कशी कपलत झाली गड्यांनो झाली रे. वाऱ्यानं दुनिया गेली गड्यांनो गेली. अशी कशी कपलत झाली गड्यांनो झाली रे. वाऱ्यानं दुनिया गेली गड्यांनो म्हणजे एका गावामध्ये एक होतं तळ, त्या तळ्यामध्ये एक मासा खेळत. त्या माशाचं नाव तुम्ही सांगा गड्यांनो सांगा रे. कोणतं तळ हो? गाव कोणतं? मला महाराजांनी सांगितले आध्यात्मिक घ्या म्हणून, थोडस मी बदलायला लागलो. हे गाव कोणतं? अरे एक हे रुपये गाव. एका गावामध्ये हे गाव, त्या गावामध्ये एक होतं तळ हृदय, आणि त्या हृदयामध्ये एक मासा खेळ. म्हणजे काय हो? आत्मस्वरूप खेळे. हा, आणि ते कळलं पाहिजे. आणि ते नाही कळलं तर वाऱ्यानं दुनिया मत गेली. त्या मम्मा मायेमध्ये एक खुर्ची आणा प्लीज 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 एकच खुर्ची जाऊ. एका गावामध्ये एक होती लाव, एका गावामध्ये एक होती लाव. मम्मी नको पाहिजे ना. एका गावामध्ये एक होती लाव. येऊ नको करशील येऊ नको. मामा माने मामा माने मामा ओ माने मामा. म्हणजे एका गावामध्ये एक होती लाव, आणि तिने केली 5 गावं. 10 गाव कोणती हो? कशी इंद्रिय आणि रावण नाही 10 तोंड कोणाला? मग आपल्याला 10 तोंड नाही पण एकच तोंड आहे, पण रावणासारखीच वागणूक आहे. आपल्या मनामध्ये इतके असंख्य विचार आहेत आणि इतकी गर्दी बसलेली आहे आतमध्ये की तुम्हाला काहीच कळत झाली की आपण काय करायला, याचं भानच राहिलं नाही. मग पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय काय सांगितलं? मोहन मामा आणि त्या 10वी पिढी 5 गाव 5 ओ मोहन मामा पाणी पाहिजे ना. आणि पुढे 5 गाव. हा अगदी बरोबर. पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. या पंचमहाभूतांनी का बनलेला देह आणि लाव म्हणजे आत माया बसली ती, आणि त्यामध्ये आपण अडकलो, त्यामुळे बाहेर पडायला कोणी 12 वाजले. यातनं सुद्धा आलं पाहिजे. पण आपण सुटायच्या ऐवजी दुर्घटनाच केलं. तुकाराम महाराजांच्याकडे माणूस आला, म्हणजे महाराज मला बाहेर काढा यातून, या संसारात मला कंटाळा आलाय, या कंटाळाचा मला वीट आलाय. देवाच्या पायाखाली वीट आहे ना, हो तो वीट आलाय ना, संसारातला वीट आलाय. विठ्ठल हात दुखायले माझे. वीट आहे, विठ्ठल आहे, तो नको आहे. संसारातला वीट आलाय. मला 12-25 पर्यंत पाहिजे ना शिकले. मला बाहेर पडायचं आहे आणि मला बाहेर काढा. तुकाराम महाराज काही बोलले नाही, उठली आणि पारावर आली. ती बिचारा पारावर आला आणि हे त्या पारावरच्या झाडाला मिठी मारली आणि मोठ्याने म्हणायला लागले, मला सोडवा मला सोडवा मला सोडवा. सगळी भोवताची होती ते म्हणजे काय
धरा जरा हो. त्याला काय करते? खुळ्याला पाणी पण येतो धरा जरा. तू ते पोरगा म्हणा काय म्हणा महाराज मला धरा तुम्ही धरा. नको नको नको. तुम्ही सांगताय सोडवा सोडवा म्हणून. अरे म्हणजे तू संसारात धरले आणि मला सांगतो सोडवा सोडवा म्हणून. हा सर्वांनी रमेश मामा काय बहिरा या तुम्ही पुढं पुढं सारखा कडूच आहे रे. प्रपंचामध्ये कसं पुढं पुढं असतं का नाही तसं यात सुद्धा परमात्मा सुद्धा जरा पुढं पुढं सरा झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे तसं पुढं 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 सारखा तुम्हाला पुढं सरकता आलं पाहिजे. हाय तिथं फुटा मारल्यागत नको चला पुढं. तेव्हा काय काय ठिकाणी हालावली तिथं असा आहे आणि पुढे काय सांगितलं का तुला हालायला सांगितलंय का. चला लवकर पुढे सांगा नाही पुढे यायला प्रत्येकाला जागा द्या. आपल्या पुढे जागा शिल्लक ठेवू नका म्हणजे पुन्हा पुढे सुरू मसाला म्हणायचं काय काम नाही. सरका पुढे सरका पुढे. कुठं आलो होतो कीर्तनामध्ये 3 वेळा विचारायचा अधिकार आहे फक्त एकच वेळ विचार. कुठं आलो होतो पंच इंडस्ट्रीज पर्यंत. पण ते डिस्टेन्समेंट काय काम आहे. पंचमहाभूतापर्यंत आलो होतो म्हणजे पंचमहाभूत पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय याच्या अधिष्ठान त्या मायेनं आपल्याला गुरफटून टाकलं आणि त्या मायेच्या आवरणातून आपल्याला बाहेर पडता आलं नाही आणि त्यामुळं आपल्या वाट्याला दुःख येतं. आता दुःख येऊ नये म्हणून तुकाराम महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात. एका गावामध्ये एक होती मोर. 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 तिने गेली 36 पोर. तिने गेली 36 पोर. तिने गेली 36 पोर. मागं कसं जावा. त्या पोरांची नावं तुम्ही सांगा गड्यानो सांगा रे. वारे दुनिया गेली गड्यानो रे. अशी कशी गंमत झाली गड्यानो झाली रे. वारे दुनिया गेली गड्यानो रे. एका गावामध्ये एक होती बोर आणि त्या बोरीने काय केलं 36 पोरं केली. 36 पोरं कोणती हो 36 तत्वांचा देव. छान आहे. ज्ञान सांगणारी माणसं असावीत म्हणजे सांगणारा कळतो चुकतोय का काय. आणि काय साठी मात्र होय होय महाराज म्हणतात तेच कर. महाराज काय का म्हणणार ती काय झालं माहिती आहे का पूर्वीच्या काळी की सासू काय करायची की नवऱ्याला जेवायला वाढताना काय करायची मांजराला बांधायची पकडायची मांजराला आणि बांधायची आणि नवऱ्याला जेवायला वाढायची. कालांतरानं काय झालं सासू मेली मग सुनबाई आली पहिला सण मग मांजर त्यावेळेस राहिले का मेलच की. हिनं काय केलं थमामध्ये माणसाला जेवायचं नाही. आपल्या परंपरा आहे मांजर बांधल्याशिवाय जेवायचं नाही. ही साड्या गावभर फिरली. एका बाईनं कसं तरी मांजर पकडून आणून दिलं त्याला बांधायला आणि मग ती मांजरा बांधलं जेवायला लावलं. का तसं केलं परंपरा चिटकून आला काय गरज होती का. आता ते मांजर तोड घालत होतं त्या काळात. आता आहे का मांजर मग ती काळ कसा धरून पुढे या. आमच्या घरी पाटील की होती आला का आता तुला खूप ती पाटील बस पाहिजे. मामा मला म्हणायचं तुम्हाला कळतंय सगळ्यांनी सुरुवातला करतोय मी म्हणजे आता आपल्याला काहीच त्या काळातलं घेऊन तसंच पुढे यायचं. आम्ही राजे दरबार गेला आता काय राहिलं बाबा काय राहिले का सांगायचं काय राहिलेलं नाही. सगळा काळ बदलून गेला सगळी माणसं बदलून गेली. कोरोनानं तुम्हाला शिकवलं की आपल्या जगात कोण नाही आणि तरी सुद्धा अजूनही म्हणते हे माझंच आहे. अजूनही ते अहंकारात अडकतोय. अरे 36 तत्वाचा बनलेला देह आहे तो जाणारच आहे आणि त्या मायेनं आपल्याला गुरफटून टाकल्यामुळे हे दुःख व्हायला लागलं.
आणि म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये उत्तर देतात. जरा जरा पाणी पिऊ दे. बंद करू नका सर. तुका म्हणे खर्चीला बिर्चीला पण त्याला पैसे नाही. करणार आहे बघा. या वाऱ्याचा शोध तुम्ही करा आणि चुकवा 84चा फेरा. 84चा फेरा चुकवण्यासाठी जन्म आहे. अभंग आपला तोच आहे, जन्म येऊनी काय केला. 84 लक्ष येऊनी फिरून यायचं आणि काय होतो समान प्राणी पाप पुण्य समान करून जन्म येतो प्राणी. वा वा छान. माणसं सांगणार असेल बरं असते जरा. मला बी आता काय येत नाही म्हणून विचारतोय मी. म्हणजे जन्माला येतो आपण ते 84 लक्ष संपल्यानंतर आणि पाप पुण्य समान झालं की मनुष्य प्राणी जन्माला येतो. मग आता जन्माला आल्यानंतर देवाचं चिंतन केलं तर पुण्यात वाढ होईल. संसाराचं चिंतन केलं तर पापात भर पडेल. मग आता पापात भर पडायचं काम चालू आहे का पुण्यात भर पडायचं काम चालू आहे? आपण जे सगळे करत आहोत ते पापात भर पाडतोय. तिथे चालू या. पैसा मिळवतोय, गाडी मिळवतोय, नोकरी करतोय, बंगला बांधतोय, पोरांना सगळं काय करून देतोय, हेलिकॉप्टर जातोय, विमानात जातोय, काय वाटतं ते कर. पण ते सगळं पापातच भर आहे. कारण ते नशिबाला ते टाकूनच तुला जायचं आहे ना. हा देह सुद्धा टाकून जायचा आहे. बाकीचं काय घेऊन बसलाय तुम्ही? इस्टेटला टाकून द्यालच, पोरबाळा टाकून द्यालच. माणसं म्हणतात म्हातारी माणसं आम्हाला सांभाळत नाही कोण. आणि सांभाळायची गरज काय आहे? तुम्ही कुठं आई वडिलांनी आधी सांभाळले. तुम्हाला कोण सांभाळेल? पाप कर्म करताय आणि चांगलं व्हायला पाहिजे म्हणताय. अरे चांगलं करून चांगलं होईना आणि वाईट करून चांगलं होतंय. वाईट कर्म करताय फळ चांगलं पाहिजे म्हणताय. द्राक्षाला येऊन लावलाय आणि त्याला म्हणताय कारली हुकूया का? कशी कारली लागते ते? आणि कारल्याच्या द्राक्ष कधीच लागणार नाही. म्हणजे आपण चुकीच्या पद्धतीने जातोय. म्हणून आपण विचार करायला पाहिजे. तुम्हाला सांगू का प्रमाण हा तापदायक आहे, 100% त्रासदायक आहे. पण तुम्हाला सांगतो त्यात उद्धार आहे. प्रपंच त्रासदायक आहे पण त्यात उद्धार नाही. आणि तुम्हाला सांगू का औषध कितीही कडू असू दे पण बरं होण्यासाठी आपण खातोय का नाही? म्हैस किती बी लाथा मारू दे धार काढतोयच का नाही? गुलाबाला किती बी काटा असू देत गुलाब घेतोयच का नाही? घरात रोज भांडणं लागतात म्हणून संसार एखाद्या राहतोयच का नाही? म्हणजे आपण काय करत नाही सांगा ना. आपण ते सगळं करायला लागलो. अरे म्हणजे जे पापाला भर आहे, त्रासाला भर आहे, ज्याचा काही उपयोग नाही त्या गोष्टी करायला आपण तयार आहोत. आणि उद्धार होण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या करायला आपण तयार नाही. कारण ते काय असतं माहिती आहे का, माणसाला वाईट लवकर आवडतं, चांगलं कधीच आवडत नाही. माणसाला चांगलं नकोच आहे, वाईट पाहिजे. पुरीचा नंबर आला ना शाळेत कोण सुद्धा काय म्हणणार नाही. पण ते मातीला केलं सगळ्या गावभर चर्चा का रे बाबा. म्हणजे वाईट झालं की तुम्हाला आवडतंय. दुसऱ्याचा पोरगा नापास झाला की तुम्हाला आवडतंय. दुसऱ्याचं वाईट झालं की तुम्हाला आवडतंय. आणि स्वतःचं बरं झालं म्हणजे दुसरं आपलं वाईट झाल्यावर अरे त्यांना बी वाईटपणा येणार आणि तुम्हाला बी येणारच आहे. तुमच्या जीवनामध्ये तुमचंही वाईट होणार आहे आणि त्यांचंही होणार आहे. असा कुणी या जगामध्ये नाही की मला कायम सुख आहे. अरे सुख दुःखानं भरलेलंच जग आहे. त्यामुळे सुख असणार दुःख असणारच. म्हणून जास्त सुख आलं म्हणून दुःख म्हणायची गरज नाही आणि दुःख आलं म्हणून कफार नाही विचार करायची गरज नाही. दुःख येईल ना ते बी निघून जाईल. सुख येईल हा दुःख जाईल. गाणं कुठं आहे ते आहे का संसारातलं? संसारात
हा, दिस जातील दिस येतील. वा वा, छान आहे बघा. म्हणजे दिस येतील म्हणजे कसलं येतील, वाईट सुद्धा येतील आणि चांगलं सुद्धा येतील. म्हणजे चांगलं आणि वाईट आलं म्हणून घाबरायची गरज नाही. दुःखच व्यक्त करू नका. ज्या गोष्टी होतात त्या चांगल्या करताच होतात. एका राजाला प्रश्न विचारला, म्हणजे महाराज तुम्ही मला डांबून घातलं. हो म्हणले. काय झालं, राजाची करणी तुटली. करणी तुटल्यावर काय झालं, प्रधान म्हणाले वा वा, छान झालं, हे सुद्धा चांगल्या करताच झालं. त्या राजाचा राग आला आणि ह्या डांबून गाठला. आणि राजा गेले शिकारीला. तिथल्या लोकांनी त्याला पकडलं, राजा बळी देण्यासाठी. असला माणूस चालत नाही, माणूस पाहिजे. पुन्हा मागा आला राजा आणि प्रधानजीला विचारलं, म्हणजे काय झालं, हे सुद्धा बरं झालं. हा अजून सुद्धा तर म्हणजे काय झालं, अहो तुम्ही गेला, तुमचे करणे कापले मी चांगलं झालं, नाही तुम्हाला मारलं असतं. आणि तुम्ही मला टाकून ठेवलं, हे बरं झालं, मला गेला असतं. अरे हात दुखायला काय टेन्शन अजिबात घेऊ नका. पोरगं दारू प्यायला लागलं, काही काळजी करू नका. सुनसवची बोलत नाही, काही काळजी करू नका. सासरा सवयीचं बोलत नाही, काळजी करू नका. सासू सवयीची बोलत नाही, काळजी करू नका. पाहुणं सवयीचं बोलत नाही, काळजी करू नका. कारण ती तुम्हाला सांगू, पाहुणी एवढ्यासाठी येते. नाही कळलं हे काय असतं की स्ट्रक्चर का काय की, हा ते धरायसाठी येतं लाकडाचं किंवा त्या काय असतं की त्यासाठी आणि ह्याच्यासाठी. चेष्टा करतो तुम्ही पुन्हा त्यांचं काम संपलं आणि लावालावी करायचं. तुम्हाला सांगू का, ह्या जगात दुःख द्यायला बाहेरची माणसं कधीही येत नाही. आपल्या जवळचीच माणसं आपल्या धोका देतात. शिवाजी महाराजांना धोका दिला, संभाजी राजांना टिंबाटीसाठी धोका दिला. नाव घेत नाही कारण तुम्हाला माहिती आहे सगळे. 12:25 पर्यंत करायचं, 12:13 झाले ते 5 मिनिट. आपल्याला फसवतात. पोरगा अभ्यास करत नाही, पोरगा शाळा शिकत नाही, म्हणजे पोरगा आपल्याला फसवतोय ना. पोरगा बायकोला घेऊन काय करते म्हणजे आपल्याला फसवलं ना. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या घरातच घडतात. पण एक लक्षात ठेवा, काय बी घडू दे, आम्ही बी घडलो, 5 रुपये तुम्ही बी घडावे. पण आपण कसं म्हणायला पाहिजे, आम्ही बी बिघडलो आणि तुम्ही बी बिघडावे. गणपतीनं फोटो लिहिला काही सांगता येत नाही. माणूस कोणता कोणत्या वेळी आपल्याला दगा देईल सांगता येत नाही. आताच्या काळात कोणावरही विश्वास ठेवू नका. फक्त देवावर कितला रुपये संतांच्या पायी माझा हा विश्वास. नोट पाहिजे, नोट सर्व भावी दास रुपयाची लस 20 रुपयानी झालो त्यांचा वाद भगवंताचा दास व्हा. आणि भगवंताला शरण जा, बाकीचा कोणाचाही विचार करू नका. अहो मीराबाईला इतका त्रास झाला पण मीराबाईने कोणाचाही विचार केला नाही. फक्त म्हणजे माझा भगवंत बस. त्याच्यासाठी काय वाटेल ते करेल चांगलं आणि ते भगवंतासाठी गायला. मनुष्यानच नसतो को. आणि त्या दरबारामध्ये ते तानसेन होते, तानसेन गाणारे, अतिशय सुंदर गाणारे. आणि त्या दरबारातून गायचे आणि बाहेर रस्त्यावर यायचे. आणि मीराबाई रस्त्याला भजन म्हणायचे. मग मीराबाई रस्त्याला भजन म्हणत असताना सगळी गर्दी गोळा व्हायची. एक दिवस तानसेन आले, म्हणते मीराबाई तुझी इतकी गर्दी कशी काय होते. आणि मी म्हणतोय मला काय गर्दी होत नाही. म्हणजे मी गायन केलं, ती राग म्हणला की दिवं लागायचे. मी वसंत बहार म्हटला की लगेच पक्षी गोळा व्हायचे. मी भैरवी म्हटलं की आनंद लोकांना व्हायचा. आणि एवढं सगळं असताना मला माझ्या कार्यक्रमाला गायनाला का लोक येत नाही. तर त्यावेळी मीराबाईंनी सांगितलं, अतिशय सुंदर उत्तर दिलं मीराबाईंनी. म्हणजे मी जी गातोय ती मी भगवंतासाठी गातोय आणि तुम्ही जे गाताय ते एका बादशासाठी गाताय. आणि बादशांचा बादशाह जो आहे त्याच्यासाठी मी गाते, म्हणून माझं गाणं असले. म्हणून गाणं आपलं देवासाठी असावं, कीर्तन देवासाठी असावं, आपण देवासाठी असावं. देव माझा मी देव, हीच माझी कुटी वाचा. का म्हणताय असं देव माझा आणि मी देवाचा? कधी ते म्हणत नाही. हार घालायचा आहे कारण विजय होता कामा नाही. पराजय झाला की हार. हार म्हणजे काय पराजय, हार घातलाच पाहिजे. दिगंबरा दिगंबरा
कीर्तनाला वेळ मिळाला आणि तुमच्यासारखे जाणकार श्रोते असले की कीर्तन करायला फार मजा वाटते. अजून पूर्वनंच माझा व्हायचा आहे आणि उत्तरंग मला सांगितले 7 मिनिटात उत्तरंग घ्यायचं आहे. तर उत्तरंगाला आपण सुरुवात करूया. रमेश अजून कोणाकडे सौरभ संजीव मोरे राहणार ईश्वरपूर, कारण तुकडे इस्लामपूर म्हणण्याची शक्यता आहे म्हणून त्यांना विचारलं ईश्वरपूर. तर हे विशारद आहेत आणि अतिशय सुंदर साथ देतात. हे माझा त आहे, तो म्हणजे तबला आणि हा म्हणजे हार्मोनियम. हे हा तो हार्मोनियम आणि तबला हे दोन्हीची साथ असल्याशिवाय कीर्तनावर मात करता येत नाही. आणि ह्या दोघांनी अतिशय सुंदर अनिल वाजवणे आणि वाजवणे म्हणजे वाजवायचं आहे, त्यामुळे वाजवणे हे आठवण सुद्धा अतिशय शोभण्यासारखं आहे. त्यामुळे ते वाजवतात आणि वाजवलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं जे कोण असेल तर डावा हात आहे, कारण माझा डावा हात शक्तिशाली आहे. बघा माझा उजवा जास्त आलं पण डावा हात हलतो. त्याचं कारण कारण डाव्या हाताला आनंद पाहिजे. ह्या मालक आहेत ना ते आनंद रावच आहे, म्हणजे आनंद प्रोत्साहन देतात आणि त्यांनी प्रोत्साहन दिलं की मला कीर्तनाला काय असतं माहिती आहे का, तसं घेण्यात येते पण ढकलणारा कोणता लागतो. हा श्री गुरु तसं मला पाठिंबा कायम देतात आणि ते पाठिंबा दिल्यामुळे आणि त्यांच्या पाठिंबा कोणी पंत महाराज म्हणजे अशी सगळी परंपरा कृपा पाठिंबा लागून आलेली आहे आणि त्यामुळे हे सगळं घडत आहे. आता पुढे वाटायचं आलेली आहे. सर्वांनी फक्त शांत राहा, जागेवर पुढे मिळतील, कारवा करू नका, बोलू नका, कारण आपण नेहमीच बोलतो. जरा दुसऱ्याला ऐकतो बरं होईल तर तुमच्याविषयी माहिती देतो, तुम्ही बोला आणि ऐकतो, कारण आम्हाला ही सवय ऐकायची, कारण दुसऱ्याचं ऐकल्याशिवाय बोलताही येत नाही. एके दिनी नारद महर्षी जात होते एके दिनी नारद महर्षी जात होते सत्यलोकी, मायती त्या विलोकी आम्हा ऐसे पतिव्रता पाहिल्या की. आणि नारद महर्षी फिरत निघाले. आता नारदांचं काम काय हो? नाही, आपण ऊसाची लावालावी करतो आणि घर एखाद्या चांगलं चालत असेल त्याचं बिघडण्यासाठीही लावालावी करतो आपण. मग त्या लावालावी जाऊ नका. नारद हे कळ लावणारे होते पण जगाचं कल्याण करण्यासाठी होते. आणि आपण ज्या कळी लावतो ती घर नष्ट करतो, ते कुटुंब नष्ट करतो, उद्ध्वस्त करून टाकतो. आणि म्हणून आपली सुद्धा घरं उद्ध्वस्त होतात. लक्षात ठेवा. आपण हळूच विचार करायचा, माझ्या घरामध्ये मला त्रास का होतोय, तर पाठीमागे आपण कोणाचं काहीतरी केलेलं आहे आणि त्याचं फळ भोगायला मिळतं. भोगणे ते फळ संचिताचं फळ तुम्हाला मिळणारच. तुम्ही कितीही वाईट कर्म करा, आता झाकून जाईल पण निश्चितपणे ते उघडं होईल आणि तुम्हाला त्याचं प्रायश्चित्त
द्यावंच लागेल आणि भोगावंच लागेल. मामा देवाची नारद काय करायचे? इथं गरीब गायला. ते काय म्हणायचे हो? नारायण नारायण. मामा गरीब गायला द्या की धर आपल्या दोघांचं धर आपल्या दोघांचं धर आपल्या दोघांचं धर. नारायण 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 नारायण. सत्य लोकांना आली आणि तिथं सावित्री मातेने विचारलं, नारदा आमच्यासारख्या स्त्रिया कुठं पाहिल्या का तुम्ही? तसेच नारद वर्षी पुढे पुढे आले, वैकुंठामध्ये गेले आणि लक्ष्मीने विचारलं, नारदा आमच्यासारख्या स्त्रिया कुठं पाहिल्या का? तसेच पुढे कैलासात आले आणि पार्वती मातेने विचारलं, आमच्यासारख्या स्त्रिया कुठे पाहिल्या का? अहो म्हणजे कशाला एवढी अहंता धरतात? या जगात एकापेक्षा एक श्रेष्ठ आहे. अहो जगात विश्वास करा. पण या ठिकाणी या मृत्यू लोकावरती सुद्धा पत्नी आहे ना, तिच्या माझ्या जागेवर बसलाय, मला बसायला ना बघ कुठे आता. समजा आपण शाळेत जर 5,000 नेसलो असतो आणि दुसरा जर 10,000 विसरून कुठं आला तर बायकाला आवडणार? माझ्या जागेवर कशाला बसलायस? लगेच त्यांच्याविषयी द्वेष निर्माण झाला. काय या जगातलं आश्चर्य मला वाटतंय, बायकाच बायकांचा द्वेष करतात. सासू सुनातच भांडणार का? बरं एकमेका लेडीजला कशाला एकमेकाला त्रास द्यायचा हो? पुरुषामध्ये भांडण फार कमी असतं पण स्त्रियांमध्ये जास्त, आणि स्त्रियांचा द्वेष करतात. म्हणून द्वेष करायचा नाही. तिने काय केलं? द्वेषच करायला सुरुवात केली. आम्ही श्रेष्ठ, त्या श्रेष्ठ नाही. मग आम्ही श्रेष्ठ आहे म्हणून घ्या जावा अहंकार. मग म्हणजे नारदांना विचारलं काय करायला पाहिजे बाबा? काय नाही म्हणते, तुमच्या तिघींच्या देवांना काय करायला पाहिजे? देवांना भिक्षाचं रूप घेऊन भिक्षुक म्हणून खाली जायला पाहिजे आणि भिक्षा मागायला पाहिजे. आता काय त्या देवाची अवस्था हो? काय देव किती मोठे, ब्रह्मा विष्णू आणि महेश. तिन्ही देवानं बायकांनी काय केलं? त्याला भिकारी ओ बनवलं. लक्षात येते का तुम्हाला काय म्हटलं मी? ब्रह्मा विष्णू महेश, उत्पत्ती स्थिती आणि लय करणारे जे देव आहे जगाचा, त्यांना सुद्धा स्त्रियांनी भिक्षुक बनवलं. तुमचं आमचं काय होऊन बसलाय हो? आणि त्या म्हणायला लागल्यात, तेरे द्वार खडा तेरे द्वार खडा भगवान, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली. तेरे द्वार खडा तेरे द्वार खडा भगवान, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली. आणि ते देव स्वतः असणारे सुद्धा भिक्षेचं रूप घेऊन बायकांचं ऐकलं. आता काय उदाहरण देत नाही कारण आपला वेळ फार कमी आहे. आणि ते काय झालं की ते भिक्षुक बनले आणि दारातून उभा राहिले. माय भिक्षा भिक्षाम देही असं म्हणल्याबरोबर आत झाली की 25? कारण घरातलं आता विचारण्यात जा मध्ये मला फुल दिसावी महाराष्ट्री विचारण्यात जा बंद करू का? 12-25 झाले. कुठल्याही भिकाऱ्याला पैसे नावाचा प्रकार द्यायचा नाही. कायद्यानं बंदी आहे. त्याला अन्न पाणी द्या पण त्याला रुपया कधी बक्षीस म्हणून किंवा त्याला भीक म्हणून कधीही देऊ नका. कारण तुमच्या घरातली लक्ष्मी जायला नको. कारण पैसा म्हणजे लक्ष्मीच मानतो ना आपण. तर आपल्या घरातली लक्ष्मी कधीही घालवायची नाही. फक्त काय करायचं, त्यांना अन्नधान्य द्या, जेवायला द्या, पण त्यांना कधी रुपया देऊ नका. कारण त्यांची फार मोठी टोळी सापडली काय असं ते आपल्याला भाषण येतो. म्हणजे ती अशा अवस्था होते. आणि मग तिने काय केलं, शेवटी तिथं सांगितलं अन्नदान करायला आले आणि म्हणजे बोला तुम्हाला काय पाहिजे. तर ते म्हणजे आम्हाला जेवण पाहिजे. ठीक आहे म्हणजे तुम्ही स्नान करून या. आता स्नान करून या म्हणजे आपण आता कधी स्नान करत नाही. सकाळी स्नान करत तेवढं, जागा गेलो तरी घरला आलो तर स्नान करून येत नाही. तसंच घरात शिरतो. मातीला गेलो तर त्या घरात आलो की तसंच आपण आंघोळ वगैरे काही करत नाही. जेवायच्या अगोदर नेहमी स्नान करावं. ती काल संध्या म्हणतात, तो विषय नाही आपला. मग संध्या करायला सांगितलं तुम्ही जाऊन जेवण करून या.
मग जेवण करण्यासाठी अरे म्हणजे आंघोळ आम्ही केलेली आहे, आम्हाला लगेच आता जेवण पाहिजे. आणि कसं पाहिजे, विवस्त्र होऊन जेवण घालायला हो. पाहिजे. ठीक आहे म्हणते. हे गुरुचरित्रामध्ये नाही बरं का, स्त्रियांचा उल्लेख नाही गुरुचरित्रामध्ये. 4थ्या अध्यायामध्ये आहे, मामा. वाचला की? हा, स्त्रियांचा उल्लेख नाही. भिक्षा मागायला गेली आहे, त्यांनी भिक्षा मागायला गेली असा उल्लेख आहे 4थ्या अध्यायामध्ये आहे ते. मग डायरेक्ट तिथे भिक्षा मागितली काय म्हणले? आणि तिने सांगितलं ठीक आहे म्हणजे पतीच्या आत गेले, पतीचं दर्शन आणि माझ्या घेतलं, पण पती घरात नव्हते, ते नाही, कमळाचं पण पाणी घेतलं हो, मला आणि पाणी त्या द्यायचं. तिने हे जेवण बघा नाही. झाल्यावरती बाळकं झाली. ते ठेवायला सांगितलं अण्णांनी आणि देऊन गेले. आश्रमात बाईच आहे. रात्री अण्णांनी ठेवायला सांगितलं माझ्यापाशी. बघ ना किती अभ्यास पाठवून देतात. नव्हते रात्री मुनी, जल घेऊनी आली अनसया माता. ती बाई तिथं बसते हा. फोन बघत बसते. घेऊनी आली अनसया. लागतंय नाही तर का काका बदलून करुणी या. अण्णा वगैरे मग पहिलं नाही का. पतीनी जाऊ देव. तो अगोदर करा. आणि तिने काय काय? केलं, अंगावर टाकल्यावर तिने बालक देव झाली. आणि देवाची हा ती की. बालक झाली. आणि बालक झाल्याबरोबर त्यांना स्तनपान केलं आणि सांगितलं, त्यांचा पाळणा गायला सुरुवात केली. एवढ्यात आत्री ऋषी आले, म्हणजे हे काय मंत्र आहे, तर म्हणजे देव बालक झालेले. अरे वा, शांत बस. देव बालक झाली. आता म्हणजे काय करायला पाहिजे, तर ह्या बालकांना आता बराच विषय टाळतो आणि पुढे जातो की त्यांनी सांगितले आता काय करायला पाहिजे, आता आणि यांच्यावर पाणी शिंपडा आणि हे देव आपल्याला काय करायचे आहे, तर यांना बरोबर देवत्वाचं रूप आणायचं आहे. तुझं आवाज असते, बोल. तुम्ही सांगतो आम्ही तुम्हाला देवत्वाचं रूप देतो, पण आमच्या घरी असंच बालक पाहिजे की त्या बालकाच्या द्वारे आमच्या घरामध्ये ही फुल मला मग प्रकट व्हावे. असं ही फुल मला. आहे. आणि मग या राखी, तिन्ही देवांचं तुला झेंडूचं फुल येते. स्वतंत्र आहे पहिला तो ही दोन फुलं ब्रह्मदेव घे आहे, तुला. जो विष्णू हा, आहे, राखी, तो दत्त मी आहे, आणले फुलं आणि जे घे. दुर्वास ऋषी आहेत ते झेंडूचे तुझे माझे पाणी. नाही ना, तू तो काही अगोदर. ठिकाणी एक मुखी दत्त आहे, काही ठिकाणी 3 मुखी दत्त आहे. मग धर तुला काही पांढरे. ठिकाणी नुसतं पाच मला एक आहे. 2 पांढरे तर दे पाचकांचं पूजन आणि हे तू फार घे. महत्त्वाचं आहे. कारण चरणाजवळ शरण जाता आलं हे पाहिजे. नाही, चार आहेत बरोबर मोजून. की आपल्याला काय होतं, मग मला एक झेंडू चेहऱ्याकडे द्या. बघतो. आणि चेहऱ्याकडे बघितल्यामुळे आपले भाव निर्माण वेगळे वेगळे होतात. अरे, अजून एक पांढरं. त्यावेळी आपला भाव कुठला होतो, तर आपल्याला मला एक आपण झेंडू. चित्तप्रज्ञ राहतो. मग आणि मला खूप 3 पवित्रता निर्माण होते. आणि आज्ञा तुला दे आणि मला दे. भगवंताचं चिंतन झाले. करता येतं. आणि अशा देवाचं की तुम्ही आमच्या घरी जन्माला या. 4 आणि शूटिंग सगळं बंद पडायला लागलं. ते बालक असतानारे ते आहेत, ते देव बनले आणि ते त्रिमूर्ती झाले आणि ते दत्त म्हणून जन्माला आले. मंगली गोवर्धन आले. सरक की. आता हे मंत्र होईल त्याचा. दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा. अण्णांनी चिर बंद करून येऊ का? झालं लवकर. अरे जा की. अरे दिगंबरा चालू झाले, जा बंद करू काही 4. सर्वांनी जी फुलं आहेत का नाही ते आपल्या मांडीवर ठेवा किंवा आपल्या वस्त्रावरती ठेवा. आणि दिगंबरा दिगंबरा फक्त आम्हीच म्हणायचं, ह्या दोघा ठिकाणी म्हणायचं. तुम्ही बी आलाच की सगळेजण कीर्तनाला. त्यामुळे सर्वांनी काय करायचं, हे बघा, दिगंबरा दिगंबरा असं म्हणायचं. पुन्हा खाली हात घ्यायचा, दिगंबरा दिगंबरा म्हणायचं. दिगंबरा दिगंबरा